मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे पारूच्या किचनचा पूर्णतः सेटअप रेडी झालेला असतो आणि पारूच्या किचनचा पूर्ण सेटअप रेडी झाल्यानंतर आता इकडे पहिली ऑर्डरसुद्धा मिळालेली असते आणि पहिली ऑर्डर मिळाल्यानंतर ज्या काही तिला मदत करण्यासाठी बायका आलेल्या असतात त्या मात्र खरंच खूप खुश असतात आणि त्यांना असं वाटत असतं की आता हा जो काही सेटअप आहे तो पूर्णतः रेडी झाला आहे आणि पूर्ण सेटअप रेडी झाल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे जी काही कमला राणी आहे ती कमला राणी ती म्हणत असते, हो अगदीच तुमचं बरोबर आहे, हा सेटअप खरंच खूप रेडी छान झालेला आहे आणि आता आपण अगदीच जोमाने कामाला लागूयात. खरं तर तिथे सगळं काही हिंदीमध्ये बोलत असते आणि सगळं काही हिंदीमध्ये बोलत असताना इकडे श्रीकांत म्हणत असतात, काय ग पारू, ह्या नेमक्या कोण आहेत ग, म्हणजे याआधी असं का बोलतायत ह्या. अहो श्रीकांत सर ह्या ना कमला राणी आहेत. अच्छा राणी, रानी काहे बोलत है बाबूजी, आप हमको तो आप कमला रानी बुलाइए, हमें लोग प्यार से कमला राणी ही बोलते हैं. असं सुद्धा इथे आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आदित्य पारू समोर जातो आणि आदित्य पारू समोर गेल्यानंतर आपण पाहतो की आदित्य म्हणत असतो, खरं सांगू का पारू, आज मला ना तुझं खूप कौतुक वाटतंय, आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय. असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. तेव्हाच इकडे तो म्हणतो, आज तुझं सगळं काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू हे सगळं काही केलंयस, त्यामुळे मला मात्र तुझा खूप जास्त अभिमान आहे. खरंच आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू, असं तो बोलतो. तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला त्याच चाळीतल्या एक स्त्री असतात आणि त्या म्हणतात, पारू हे बघ ना एक लेटर आहे. तेव्हा पारू म्हणते, कसलं आणि कोणतं लेटर आहे. तेव्हाच ती म्हणत असते, अगं बरेच दिवस झालं हे लेटर आलं होतं, पण पाठवेल म्हटलं आणि ते लेटर मात्र तसंच राहून गेलं. त्या लेटरबद्दल काहीच सांगता आलं नाही किंवा तुला देतासुद्धा आलं नाही, ते लेटर मात्र तसंच राहिलं. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला दिशा आलेली असते आणि दिशा तिथे आल्यानंतर दिशा इथे अहिल्याला म्हणत असते, तुमचं काय चाललंय हे सगळं काही. त्यावर ती म्हणत असते, अगं तू कशाबद्दल बोलत आहेस, काही कळणार आहे का. त्यावर ती म्हणत असते, हो मी त्याच गोष्टीबद्दल तर बोलते ना, की हे सगळं तुमचं काय चाललंय म्हणून. आणि तेव्हा ती म्हणत असते, कशाबद्दल बोलतेस ते तरी काही सांगणार आहेस की नाही. त्यावर ती म्हणत असते, खरं सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगते. हे बघा आता त्या पारूला इकडे आपलं ते गोडाऊन देण्याची काय गरज होती आणि तुम्ही ते गोडाऊन का आणि कशासाठी दिले पारूला तेच मला काही कळत नाही. त्यावर अहिल्या म्हणत असते, अगं असं काय बोलतेस, हे बघ ते गोडाऊन तिथंच होतं, तसंच होतं आणि त्या गोडाऊनचं सगळं श्रीकांत पाहतो, तसंच पडून होतं. मग जर ते गोडाऊन दिलं तर त्याने काय फरक पडतो, काही फरक पडत नाही. पण मला सांगा एक सासू मॉम, ती पारू किती खतरनाक आहे हे सुद्धा तुम्हाला माहितीच आहे ना. मग तरीसुद्धा तुम्ही ते गोडाऊन का आणि कशामुळे दिले, ह्या गोष्टी इथे समजतायत का तुम्हाला. अहिल्या म्हणत असते, हे बघ आता जर ते गोडाऊन इकडे दिलेला आहे तर आपण काहीच बोलू शकत नाही आणि दिलं तर काय फरक पडतो, देऊ देत ना. त्यावर इथे दिशा म्हणत असते, पण तसं जर तुम्ही ते गोडाऊन दिलं नसतं तर. अगं पण काय करणार होतो ठेवून, देऊ देत ना. तेव्हाच आपण पाहतो की लगेचच आता इकडे दिशा म्हणत असते, ते गोडाऊन जर तुम्ही मला दिलं असतं तर. म्हणजे मला नाही समजलं तू कशाबद्दल आणि काय बोलतेस. तर मी सुद्धा टिफिन सर्व्हिस सुरू करायचं ठरवले. काय अगं वेडी आहेस का, तुला टिफिन सर्व्हिस सुरू करायची का आणि कशासाठी. तेव्हाच ती म्हणत असते, मला सुद्धा त्या पारूला शोध द्यायचा आहे, मला सुद्धा टिफिन सर्व्हिस सुरू करायची. काही जरी झालं ना तरी सुद्धा मी इकडे टिफिन सर्व्हिस सुरू करणार आहे. हे बघ उगाचच त्या पारूच्या नादाला लागू नकोस आणि पारूच्या नादाला लागून उगाचच नाही त्या गोष्टी करू नकोस. तेव्हाच इकडे ती बोलत असते, बघ काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे तुला जर टिफिन सर्व्हिस सुरू करायची असेल तर एक गोष्ट सांगते, पारूच्या वाकड्यात जायचं नाहीये आणि पारूला टक्कर द्यायला तू अजिबात जाऊ नकोस. हे बघ पारू कशी आहे काय आहे हे तुला माहिती नाहीये का. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुला सांगते, हे बघ इथे
जे काही तू करणार आहेस ना त्या सगळ्या गोष्टी करत असताना उगाचच कुरघोड्या वगैरे हे ते सगळं अजिबात करायचं नाही. जिंकायचं असेल तर सरळ मार्गाने जिंकायचं आणि करून दाखवायचं, कळलं तुला, असं इकडे ती बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की इकडे दिशा निघून जाते, कारण अहिल्याने दिलेलं चॅलेंज असतं आणि ते चॅलेंज स्वीकारून ती तिथून निघून गेलेली असते. दामिनीसुद्धा तिच्या पाठोपाठच निघून जाते. आता दामिनी निघून गेल्यानंतर इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की जी पारू आहे त्या पारूच्या हातामध्ये लेटर आलेलं असतं आणि ते लेटर ती घेते. तेव्हाच आपण पाहतो की इकडे प्रिया म्हणत असते, काय झाले पारू, हे लेटर कसलं आहे, कशा संदर्भामध्ये हे लेटर आहे, काही सांगणार आहेस का? त्यावर लगेचच आता इकडे पारू तिला म्हणत असते. हा, पारू ते लेटर वाचते. पारूने ते लेटर वाचल्यानंतर प्रिया म्हणत असते, काय झाले, कसलं लेटर आहे पारू, एवढी चिंतेत का बरं आहेस, काय झालेलं आहे? तेव्हा ती म्हणत असते, आत्ताच 12वीची मी सराव परीक्षा दिली आणि सराव परीक्षा दिली, पण माझी प्रॅक्टिकल परीक्षा इथे नागपूरला आहे आणि प्रॅक्टिकल परीक्षा नागपूरला असल्याकारणाने उद्याच पेपर आहे, त्यामुळे मला जायला किंवा बोलवायला ते लेटर आलं आहे. तेव्हा प्रिया म्हणते, अगं मग चांगलीच गोष्ट आहे ना, उलट आनंदाची गोष्ट आहे. त्यावर पारू म्हणते, कसं शक्य आहे, इथे आत्ताच नुकतंच नवीन किचन ओपनिंग केलं आहे आणि पहिली ऑर्डर आली. त्यावर तिथे असलेली एक स्त्री म्हणत असते, अहो पारुताई, साधं जेवण असतं तर आम्ही बिनधास्त पूर्ण केलं असतं, पण ही ऑर्डर उद्याच द्यायची आहे आणि आम्हालासुद्धा एवढं सगळं काही करायला कसं जमणार आहे? त्यावर पारू म्हणत असते, माझ्यासोबत काय चाललंय काही नाही ह्या गोष्टी मला अजिबात कळत नाहीत. प्रत्येक वेळी इथे मलाच माझ्याच कामामध्ये हे सगळे अडथळे का होत आहेत आणि का सगळं माझ्याबरोबर होतंय हेच मला कळत नाही. काय होतंय हे सगळं माझ्याबरोबर, कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत? एवढा सगळा अभ्यास केला, एवढी सगळी मेहनत केली, पण आता ती सगळी मेहनत सगळं काही वाया जाणार आहे. काय करू? नाही नाही आदित्य सर, मी एक काम करते, ही जी काही ऑर्डर आहे ना ती घेतलेली ती कॅन्सल करते. मला हे समजं असं नाही करायचं आहे. मी एवढा अभ्यास केला आहे, तुम्हाला मला इथे शिक्षण पूर्ण करायची तुमची इच्छा आहे आणि मला तुमची इच्छा पूर्ण करायची. आदित्य म्हणतो, हे बघ पारू, प्लीज शांत बसणं जरा. नाही आदित्य सर, माझं नशीबच फुटकंय, माझ्यासोबत ना कोणतीच गोष्ट चांगली होऊ शकत नाही. प्रत्येक वेळी इथे माझ्यासोबत ह्या समध्या गोष्टी अशा का होत आहेत तेच मला कळत नाही, असं पारू काकुलतीला येऊनच बोलत असते. तेव्हाच इकडे आदित्य तिला पूर्ण समजवण्याचा प्रयत्न करतो, पण पारू म्हणते, नाही नाही आदित्य सर, काही जरी झालं ना तरी सुद्धा जी आपण जेवणाची ऑर्डर घेतली ती आपण कॅन्सल करूयात. आणि त्यावर आदित्य म्हणत असतो, हे बघ पारू, शांत हो जरा, काहीतरी मार्ग निघेल. त्यावर मावशी म्हणत असतात, आम्ही सुद्धा पूर्ण केलं असतं, पण ही साधीसुधी ऑर्डर नाही ना, ही ऑर्डर खूपच डेंजर आहे, मग कसं पूर्ण करणार आम्ही तरी? आता आदित्यसुद्धा आणि पारूसुद्धा विचार करायला लागतात. त्यानंतर पारू म्हणत असते, माझं ठरलंय आदित्य सर, काही जरी झालं ना तरीसुद्धा ही ऑर्डर कॅन्सल करायची. ही ऑर्डर कॅन्सल करून मी नागपूरला माझं प्रॅक्टिकल देण्यासाठी जाणारच आहे. तेव्हा आदित्य म्हणत असतो, हे बघ पारू, प्लीज असं करू नकोस. आणि आत्ता बिझनेस करणं हे तुझं स्वप्न आहे आणि तुझं स्वप्न बिझनेस करणं असल्याकारणाने इथे आपण त्यामुळेच हा बिझनेस इथे सुरू केला आहे. मग हे डोक्यात खूळ अजिबात आणू नकोस. त्यावर पारू म्हणत असते, पण माझं शिक्षण पूर्ण करणं हे तुमचं स्वप्न आहे त्याचं काय, आणि मला आता ह्या घडीला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. हे घ्या. त्या लोकांनी दिलेला ॲडव्हान्स हातामध्ये ठेवते आणि म्हणत असते, आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांना हा ॲडव्हान्स देऊन या. माझं ठरलंय, मी नागपूरला जाणार आहे, माझं प्रॅक्टिकल मी देणार आहे, असं पारू स्पष्टपणे आदित्यला सांगत असते. तर आत्ता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की दिशा आणि दामिनी खोलीमध्ये असतात. सगळं काही अहिल्याशी बोलून दामिनीसुद्धा दिशाच्या पाठोपाठ गेलेली असते. आता तिथे गेल्यानंतर दरवाजा हळूच बंद करते आणि दिशाच्या बाजूला येते. आता लगेचच दामिनी म्हणत असते, अगं ये दिशा, तुला काय डोक्यावर पडलीस की काय? काय चाललंय काय तुझं? अशी कशी वागू शकतेस ग तू? तुला त्या पारूच्या बरोबरीने बिझनेस करायचा आहे. तुला माहिती ना ती पारू किती चतुर आहे. तुला माहिती ना काय काय होतंय आणि काय काय नाही, आणि तरीसुद्धा तुला असा बिझनेस करायचा आहे. का करतेस तू असं? हे बघ, असं अजिबात करू नकोस. का वागतेस तू असं? असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्यावर ती म्हणत असते, हे बघ दामिनी, मी तुझ्यावर मगाशी थोडंसं जरा जास्तच ओरडले. मी तुझ्यासोबत तसं जास्त ओरडायला नको होतं, पण ओरडले. पण आत्ता तुला एक गोष्ट सांगू का? ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला ना एक तुझी मदत हवी आहे. प्लीज मला एक मदत करशील का तू?
असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्यावर ती म्हणते, काय काय मदत कसली करायची आहे, कशाबद्दल तू इथे बोलत आहेस ते तरी सांगणार आहेस का? त्यावर लगेचच आता ती म्हणत असते, हे बघ, मी तुला सांगते ना, कसली मदत करायची, काय करायची ते सगळं काही मी इथे तुला सांगते. पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं एक बघ, त्या पारूला मला नडायचंय आणि त्या पारूचा बिझनेस जो एवढा चाललाय ना, तो बिझनेस मला इथे करू द्यायचा नाहीये. काही जरी झालं ना तरी सुद्धा मला सुद्धा एक टिफिन सर्व्हिस सुरू करायची. तेव्हाच इकडे ती म्हणते, हे बघ, असं काही एक करू नको. तुला एक गोष्ट सांगू का, इकडे तुझा सुद्धा हॉटेलचा बिझनेस आहे ना, तू त्या हॉटेलच्या बिझनेसमध्ये लक्ष दे. अजून नव्याने तयार कर, आणखी काही गोष्टी कर. उगाचच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू का आणि कशामुळे लक्ष देतेस? त्यावर ती म्हणत असते, का का नको असं करू? कारण काही जरी झालं ना तरी सुद्धा मला सुद्धा त्या पारूसारखाच बिझनेस करायचा आहे. असं वाटतं का की ती जी काही पारू आहे ती माझ्यापेक्षा चांगली आहे आणि मी तिला शोध देणारच आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे जो काही बिझनेस आहे तो बिझनेस मात्र इकडे मी नाही होऊ देणार तिचा, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला तुमची मदत हवी. तेवढ्यातच आता दामिनीला एक वेळा हिने मारलेली ती चापट आठवत असते आणि ती म्हणत असते, नाही नाही, मी जेव्हा जेव्हा हिला मदत करायला जाते ना तेव्हा तेव्हा मात्र इथे माझ्या कानाखालीच लागलेली आहे, माझ्या कानाखालीच बसलेली आहे. त्यामुळे मी अजिबात इकडे हिला मदत करायला जाणार नाहीये. नकोच बाई नकोच, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. तेवढ्यातच ती म्हणते, पण मला ना इकडे वहिनी साहेबांच्या विरोधामध्ये नाही गो जायचं. मला खूप भीती वाटते. त्यांना जर ह्या सगळ्या गोष्टी समजल्या, काही जर झालं ना तर मग काय करायचं, असं इकडे ती बोलते. पण तरी सुद्धा असू देत, तुला म्हणायचं आहे, तुला जर ह्या सगळ्या गोष्टी इथे करायच्या आहेत ना तर ठीक आहे, मी तुझी मदत करायला तयार आहे. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, पारू ही तिची बॅग भरत असते आणि पारू बॅग भरत असताना आदित्यला असं वाटत असतं की नाही नाही, नको नको, तू जाऊ नकोस पारू. हे बघ, बिझनेस करणं तुझं स्वप्न आहे आणि बिझनेस करणं तुझं स्वप्न असल्या कारणाने मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. हे बघ पारू, प्लीज तू माझं ऐक तरी जरा. त्यावर लगेच आता पारू म्हणत असते, नाही नाही आदित्य सर, मी इकडे तुमचं काहीच नाही ऐकू शकत. काही जरी झालं ना तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे मला मला हे सगळं नाही सहन होते. मला काही जरी झालं तरी सुद्धा माझं प्रॅक्टिकल पूर्ण करण्यासाठी जायचंय आणि मी ते माझं प्रॅक्टिकल पूर्ण करण्यासाठीच जाणार आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा, असं इकडे आता ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आदित्य खूप जास्त भावनिक झालेला असतो. आदित्य खूप जास्त भावनिक झाल्यानंतर आता पारू त्याला समजावत असते. पण पारू समजावत असून सुद्धा आदित्य मात्र काहीच ऐकत नाही. तो म्हणत असतो, हे बघ, मी तुला खूप मिस करेल. तेवढ्यातच पारू मात्र त्याच्या गळ्यात पडते आणि पारू त्याच्या गळ्यात पडूनच रडायला लागलेली असते. कारण आतापर्यंत जो काही आदित्य आहे, आदित्यने मात्र इथे खूप काही मदत केलेली असते, खूप काही गोष्टी इथे केलेल्या असतात आणि त्यामुळेच इकडे आता तो पारूला खूप मिस करणार असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे प्रीतम आणि प्रिया बसलेले असतात. तेवढ्यातच आता पारूला जायची वेळ आलेली असते आणि पारू आदित्यसोबतच बाहेर येते. पारू म्हणत असते, देवी आई, बाबा नमस्कार करते आणि तेव्हाच ती श्रीकांतच्या पाया पडते. अहिल्या तर काही आशीर्वाद देत नाही. तेवढ्यातच आदित्यसुद्धा तिची बॅग घेऊन आलेला असतो. तेव्हा प्रीतम म्हणत असतो, पारू, अगं उगाचच एकटी जाण्याचा हट्ट करतेस. मी काय म्हणतो ते सुद्धा तू ऐकून घेत नाहीयेस. आपल्या एवढ्या गाड्या आहेत, तुला गाडीने व्यवस्थित सोडलं असतं, तू गाडीमध्ये व्यवस्थित आरामात गेली असतेस. प्रियासुद्धा तिला बेस्ट देत असते. त्यावर पारू म्हणत असते, नाही, हे बघा, मला बसने केलेला प्रवास आवडतो आणि तसंही तू आदित्यला सुद्धा येऊ देणार नाहीयेस. त्यावर लगेच आता इकडे पारू म्हणत असते, असू देत, त्याने काही एक फरक पडत नाही आणि तसंही उद्याच आता इकडे माझं प्रॅक्टिकल आहे. पण पारू, तुला एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरी सुद्धा तू स्वतःची काळजी घे आणि छान प्रॅक्टिकल कर. आम्ही मात्र तुला खूप जास्त मिस करू, असं सुद्धा इथे ती बोलते. तेव्हाच आपण पाहतो की इकडे पारू निघालेली असते आणि श्रीकांत म्हणत असतात, हे बघ, काही जरी झालं ना तरी सुद्धा पारूला बसमध्ये व्यवस्थित बसवून द्यायचं आहेस आणि पारूला बसमध्ये व्यवस्थित बसून दिल्यानंतर तू मगच घरी यायचं आहे, समजलं तुला? त्यावर लगेच आता इकडे आदित्य म्हणत असतो, हो बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका.
सगळं काही तुम्ही म्हणाल तसंच होईल असं म्हणून आता ते दोघेजण सुद्धा निघून जातात. आदित्यने पारूला बसमध्ये नागपूरच्या बसून दिलेलं असतं. घरी आल्यानंतर तो लॅपटॉपमध्ये पारूचे फोटो पाहत असतो आणि पारूला खूप मिस करत असतो. आज त्याला पारूची खूप आठवण येत असते. तो तेच फोटो पाहत असताना तेवढ्यातच तिथे श्रीकांत आलेले असतात. श्रीकांत आल्यानंतर ते म्हणतात, अरे आदित्य काय करतोयस? त्यावर आदित्य म्हणत असतो, नाही बाबा काही नाही करत आहे. काय झालं? पारूची आठवण येते का तुला? असं सुद्धा आता इकडे श्रीकांत त्याला विचारतात. आता श्रीकांतने ह्या सगळ्या काही गोष्टी विचारल्यानंतर आपण पाहतो की इकडे आदित्य म्हणत असतो, हो बाबा मला खरंच खूप आठवण येते पारूची. बघा ना एकटीच गेलेली आहे. तिचं स्वप्न वेगळंच होतं आणि तिचं स्वप्न वेगळं असून सुद्धा इथे मात्र तिने माझं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलंय. बघा ना बाबा अशी कशी वागू शकते ती? त्यावर श्रीकांत म्हणत असतात, हे बघ तुला एक गोष्ट सांगू का? आज जरी तिने तुझं स्वप्न पूर्ण केलं नसलं तरी सुद्धा तिचं स्वप्न तू पूर्ण करू शकतोस की नाही हे सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. ती जरी तुझं स्वप्न पूर्ण करायला गेलेली असली तरी सुद्धा तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? काय बाबा कशाबद्दल बोलताय? अरे तिचं स्वप्न तू पूर्ण करू शकतोस की नाही? मग वाट कसली बघतोयस? तिचं स्वप्न तू पूर्ण करायला घे ना. म्हणजे बाबा मला नाही समजलं. अरे हे बघ आता जेवणाची ऑर्डर घ्यायची. हल्ली एवढे सगळे व्हिडिओज आहेत सोशल मीडियावर. कोणताही एखादा व्हिडिओ बघून तू जेवणाची ऑर्डर करायला घेऊ शकतोस ना. म्हणजे बघ आता सगळे काही इथे त्या चाळीतल्या मावशा हे सगळेजण आहेत आणि ते सगळेजण असताना एक गोष्ट आपण करू शकतो की नाही? आणि त्याचबरोबर तू आहेस, प्रीतम आहे, प्रिया आहे, सोबतीला मी सुद्धा आहे. आपण सगळे मिळून इथे जेवणाची ऑर्डर पूर्ण करू शकतो ना. प्रिया म्हणत असते, हो मला चालेल ना, काहीही हरकत नाही, मी मदत करायला पूर्ण तयार आहे असं सुद्धा इथे ती बोलत असते. त्यावर लगेच आता इकडे सगळ्या ज्या मावशा आहेत त्या म्हणत असतात, पण मला एक गोष्ट समजत नाही. आपल्याला एवढा तो मोठा स्वयंपाक आहे, मग तो स्वयंपाक आपण कसं काय बनवू शकतो? नाही बनवू शकत ना आपण तो स्वयंपाक. त्यावर आदित्य म्हणत असतो, हे बघा तुम्ही नका काळजी करू. अहो आदित्य भाऊजी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तो स्वयंपाक काही साधासुद्धा नाही आहे बघा. तो स्वयंपाक खूप वेगळा आहे. म्हणजे त्या स्वयंपाकाचं सगळंच काही वेगळं आहे आणि नॉर्मलचा जर स्वयंपाक असताना तर तो आपण नक्की केला असता असं त्या मावशा म्हणतात. त्यावर आदित्य म्हणत असतो, हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हा जो काही स्वयंपाक करायचा आहे ना, मी आहे ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला हा स्वयंपाक कसा करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, हे सगळं सगळं काही मी इथे सांगणार आहे तुम्हाला. तुम्ही काळजीच करू नका. हो ते सगळं काही खरंय, पण ते सगळं कसं जमणार आहे करायला? कशा गोष्टी शक्य होणार आहेत? असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. त्यावर आदित्य मात्र त्या सगळ्यांना समजावून सांगतो आणि आदित्य त्या सगळ्यांना समजावून सांगितल्यानंतर आता शेवटी तो इकडे बायकांना ह्या मावशांना तयार करायला लागलेला असतो की तुम्ही फायनली हा स्वयंपाक इथे करायचा आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा तुम्ही हा स्वयंपाक करा आणि तुम्ही हा एकदा स्वयंपाक केला की मग सगळं काही व्यवस्थित होईल. पारूचं जे काही स्वप्न आहे ते सुद्धा इथे पूर्ण होईल आणि ते स्वप्न इथे पूर्ण झाल्यानंतर आता ही ऑर्डर सुद्धा पूर्ण होईल. कारण ही ऑर्डर आपल्या किचनची पहिली ऑर्डर आहे असं सुद्धा इकडे आता ती लोक बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे त्या मावशा मात्र हे सगळं काही करायला तयारच झालेलं असतात. तर आता प्रेक्षकांनो इकडे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर खूपच कमाल आणि धमाल आणि त्याचसोबत तो इंटरेस्टिंग तेवढाच होणार आहे. कारण इकडे आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे आदित्य मस्त असा ही ऑर्डरचा स्वयंपाक जो आहे तो पूर्ण करणार असतो. तर इकडे आता जी दामिनी आहे ती दामिनी मात्र धावतच आलेली असते अहिल्याकडे आणि दामिनी अहिल्याकडे धावतच आल्यानंतर इकडे ती म्हणत असते, अहो आई काय चाललंय वहिनी हे आपल्या इथे? तेव्हा ती म्हणते, अगं कशाबद्दल बोलतेस, काय बोलतेस ते तरी कळणार आहे की नाही जरा तरी? त्यावर ती म्हणत असते, अहो आपल्या किर्लोस्कर कंपनीचा एवढा मोठा CEO तो मात्र इथे काय करणार आहे? तर तो आता इकडे हा असा स्वयंपाक करणार आहे का तो? म्हणजे इकडे तो किचनचे जे काही पारू आहे तिच्या डब्यांचा स्वयंपाक करणार आहे का? असं कसं होऊ शकतं? त्यावर इकडे दामिनी म्हणत असते, बघितलं
वहिनी लोक काय म्हणतील, नाव ठेवतील लोक, असं कसं चालू शकतं, ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा होऊ शकतात, असं सुद्धा दामिनी इथे बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की इकडे हे सगळं काही दामिनीने सांगितल्यानंतर अहिल्याला सुद्धा आता खूपच मोठा प्रश्न इथे पडलेला असतो. आता प्रेक्षकांनो फायनली इकडे जो काही आदित्य आहे तो आदित्य मात्र इकडे स्वयंपाक तर करणारच असतो आणि त्याचबरोबर टिफिनची जी काही ऑर्डर आहे ती सुद्धा तो इथे पूर्ण करणार असतो. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पारू. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.